हम बनारस से कहीं, वैसे तो मराठी आहे की बनारस से कहीं आणि महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्ह्याचे आमचे वडील आणि आता मुलं वगैरे पुण्याला असतात सर्व. का हाल बा तोहार सब ठीक बा? चकाचक मजा आहो, एकदम मजे में है. आम्ही मूळ सांगलीचे आहो आणि 4 पिढ्या आम्ही काशीत राहतोय. वाराणसीमध्ये 7व्या टप्प्यात मतदान होणार आहे. मी एबीपी माझाची टीम वाराणसीमध्ये आहे आणि वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्वाचन क्षेत्र, लोकसभा क्षेत्र आहे आणि माझ्यासोबत काही विशेष लोक आहेत. आपण पहिला त्यांच्याशी बोलूया. आपण वाराणसीमध्ये आहोत, आपण भोजपुरीमध्ये अवधीमध्ये संवाद करूया. का हाल बा, कहाँ का रहने वाला है? हम बनारस से कहीं, वैसे तो मराठी आहे की बनारस से कहीं. भोजपुरी बहुत बढ़िया बोलते हैं. अरे तो यहाँ का बोले हम लोग तो सब सर्व एक भारत सब एक ना हो, हर भाषा आवे के चाहिए. अच्छा, का हाल बा तोहार सब ठीक बा? चकाचक मजा आहो, एकदम मजे में है. बनारसी एकदम ठाट बाट बढ़िया बा. चुनाव माहौल बना बा? एकदम भैया कमल का फूल. अच्छा, आता तुम्हाला कळत असेल की मी भोजपुरीमध्ये संवाद का करतोय, कारण मी वाराणसीमध्ये आहे. पण माझ्यासोबत जे लोक आहेत ते खूप विशेष आहे, कारण हे आपले मराठी लोक आहेत. मराठी लोक जे वाराणसीमध्ये राहतात. आपण आत्ता त्यांच्याशी बोलूया. कुठे तुमचं घर आहे महाराष्ट्रामध्ये आणि किती वर्षापासून आपण वाराणसीमध्ये राहतात? आमची आजी आली होती इथे काशीत आणि महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्ह्याचे आमचे वडील आणि आता मुलं वगैरे पुण्याला असतात सर्व, पुतणे वगैरे सर्व. मी इथे काशीतच असतो, आमचा परिवार. किती लोक आहेत आपले मराठी भाषिक, किती लोक वाराणसीमध्ये राहतात? एक 700-800 कुटुंब राहतात, 700-800 कुटुंब. आणि तुम्ही कशा काय भोजपुरी कधीपासून बोलताय तुम्ही? साहेब, माझा जन्म इथलाच आहे. आम्ही मूळ सांगलीचे आहो आणि 4 पिढ्या आम्ही काशीत राहतोय. 1916 मध्ये आमचे आजोबा इथे आले होते आणि ब्रह्मा घाटावरती श्रीमंत सांगलीकरांचा वाडा आहे, तिथे आमचे आजोबा मॅनेजर होते. नंतर मग तो वाडा त्यांनी विक्रीस काढला, आपले जे पटवर्धन सांगलीचे. मग आमच्या आजोबांनी तो वाडा विकत घेतला आणि आता आम्ही इथे स्थायी झालो आहे. आता महाराष्ट्राला आपण जातात? हो, आमचे सर्व नातेवाईक मुंबई, पुणे, सातारा, सांगली, मिरज, कोल्हापूर सगळीकडे आहे. लग्न कार्य असलं, मुंज असलं, आम्ही जातो. आणि एकदा आपण महाराष्ट्रात गेला आणि तिथून भोजपुरी बोलला, लोकांना काय वाटतंय? त्यांना वाटतं की तुम्ही वाराणसीमध्ये राहता पण उत्तम तुम्ही भोजपुरी बोलताय, उत्तम मराठी बोलताय. तर माझं हे म्हणणं आहे की प्रत्येक माणसाने आपली भाषा, आपली संस्कृती, आपला स्वभाव कधी पण सोडला नाही पाहिजे. तुम्ही जिथे पण जा, 7 समुद्र पार जरी गेला तरी तुमची मराठी भाषा जी आहे ती तुम्ही टिकवा. तुम्ही आता काशीत राहताय तर इथे जी भोजपुरी भाषा आहे ती पण तुम्हाला देखील आली पाहिजे. कारण की आम्ही जर घर सोडलं तर घर सोडल्यानंतर आम्हाला मराठीशी संबंध येत नाही. घर सोडलं की भोजपुरी सुरू आणि घरात आलो की मराठी सुरू. काका, काय नाव आपलं? कुठे राहायला? कुठे? अनंतराम बक्षी आहे. मी वाराणसी महाराज समाजचा अध्यक्ष आहे. एकूण 700-800 फॅमिली इथे राहतात. एका काळी आजच्या 50 वर्षापूर्वी दुप्पट लोक होते, पण ते काही जॉब नसल्यामुळे लोक बाहेर चालले गेले. त्याच्यानं अर्धी पण नाही राहून गेली घरं. तर आमचा दुर्गा घाट, ब्रह्मा घाट असं मराठी लोकांचं गड होतं. सगळे. काका, कधीपासून आपण राहतात वाराणसीमध्ये? काय नाव आपलं? मी माणिकराव पाटील, मूळचा महाराष्ट्राचा, परंतु व्यवसायानिमित्त मी गेली 50 वर्षे वाराणसीमध्ये आहे आणि इथल्या सराफा असोसिएशनचा स्टॅबल मेंबर आणि संरक्षक पण आहे. 50 वर्षापासून वाराणसीमध्ये राहता? 50 वर्ष. आता तर तुम्ही वाराणसीचे झाले. वाराणसी नाही, गावी आहे आमचं, म्हणजे घर, शेतीवाडी, भाऊ वगैरे सगळं येणं जाणं लागून असतं. परंतु 3/4 आयुष्य तर काशीतच गेलं. पुन्हा तुमचे उत्तर प्रदेश सराफा असोसिएशन वगैरे ह्या सगळ्याच क्षेत्रामध्ये आमचं आहे. आता मला एक सांगा, तुमच्या वाराणसीमध्ये 7व्या टप्प्याचं मतदान आहे. काय वातावरण आहे इकडे? हे बघा, असं आहे की जो धर्माचं काम करतोय आणि जो सनातन धर्माची रक्षा करतोय, आम्ही सगळे त्याला मत देणार आहे. आणि आज काशीमध्ये इतक्या प्राचीन काळापासून लोक येतात आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आले, संत ज्ञानेश्वर आले, नामदेव आले, समर्थ रामदास आले. आणि ही जी परंपरा जी आहे, काशी प्रयाग गया ही यात्रा पेशव्यांच्या काळामध्ये पण होती आणि अद्याप आहे. लोक महाराष्ट्रातनं आणि महाराष्ट्राच्या बाहेर कानाकोपऱ्यातनं लोक इथे येतात आणि लोकांना एक भावना असते. तर आज या अशा बारीक बारीक गल्ल्या होत्या, त्या गल्ल्यांमध्ये काशी विश्वेश्वराचं मंदिर होतं आणि आम्हाला हे कष्ट व्हायचे की ज्याची नगरी काशी आणि त्या
विश्वेश्वराची अवस्था अशी, तर आपले जे पंतप्रधान आम्हाला भेटले नरेंद्र मोदीजी, आम्ही त्यांचा इतका सन्मान करतो की त्यांनी हे काशीचं वैभव परत आणलंय. आई गंगेचं वैभव त्यांनी परत आणलेलं आहे. काय नाव आपलं, कुठे राहायला तुम्ही? आम्ही श्रीराम मंदिर आंध्र आश्रमच्या बाजूला आहे. जंगमवाडी मठाची शाखा आहे. अच्छा. आणि महाराष्ट्रात कुठे तुमचं गाव, मूळ कुठं? माझं मूळ गाव अकोला डिस्ट्रिक्टमध्ये राजा किल्ली म्हणून गाव आहे. तुमचं कुटुंब किती वर्षापासून इकडे वाराणसीमध्ये? कुटुंब आमच्या सासऱ्यापासून आहे. मी पण 40 वर्षापासून काशी आहेत. काशी आवडतो का महाराष्ट्र आवडतो? अकोला काशी आवडते. काशी आवडतो. हा. आणि काय इकडचं काय आवडतो काशीमध्ये? काशीमध्ये सगळं विश्वनाथाचं दर्शन हे सगळं आवडते. अच्छा. हा. आणि इकडे आता 1 तारखेला मतदान आहे. काय तुम्हाला कोण आवडतो? तुम्हाला आवडतो नेता कोणता? आम्हाला आवडते मोदीच आहेत. हा, पहिल्यापासून मोदीच आम्ही आवडते, त्याच्या संपर्कामध्येच आहेत. हा. काय नाव तुझं? सर हिंदी आय डोंट नो मराठी. मैं इनसे बात करूं फिर आपसे बात. ओके. काय नाव तुझं? माझं नाव गौरव रटाटे आहे. कुठे राहायला तुम्ही आणि महाराष्ट्राचा कुठला तुमचा मूळ? आता आम्ही लोक जळगावातून आलो. बाबांचे जे पंजोबा होते ते तिथं आले. तू पण भोजपुरी बोलतो का? हाँ, भोजपुरी येते. बोल माझ्याशी काहीतरी. हाँ, तुम्हारा क्या नाम हो? हमारा नाम मृत्युंजय है. हम यही जौनपुर का रहने वाला है, मुंबई में काम करी थे. हम भी यहाँ पक्का महल दुर्गा घाट में रहीला. अच्छा. हाँ, और मोदी यहाँ का फायर ब्रांड है हुआन. फायर ब्रांड है हुआन. वही यहाँ पे चुन कर अइयन और अजय राय फायर ये सब उड़ जाइयन. एक नारा दे रहे हैं आपको, भगवा को अगवा करने वालों को अगवा कर देंगे. धरती अंबर सात समंदर सबको भगवा कर देंगे. मला एक सांग, आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळे पार्टीज आहे, ऑप्शन्स आहे. एनसीपी शरद पवार आहे, एनसीपी अजित पवार आहे, शिवसेना उद्धव गुट आहे, शिवसेना शिंदे गुट आहे, भाजप आहे, काँग्रेस आहे, इतर पक्ष आहे. इकडे वाराणसीमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये तुमच्या समोर मराठी लोकांसमोर काय काय ऑप्शन्स आहेत? ऑप्शन मध्ये काही पण नाहीये. भाजपा इतका चांगला ऑप्शन आहे. त्यांनी जे काम केलं आहे मागचे 10 वर्षामध्ये ते काम कोणी नाही केलं आजपर्यंत. पहिले गल्ल्या कशा होत्या, गल्ल्यांमध्ये पुरतं साफसफाई केली आहे. रोज 3-3, 4-4 टाइम तिथे सफाई होते आजच्या डेटमध्ये. मग त्याच्यानंतर पहिले कशी लाईट्या होत्या, दिवसादिवस कमीत कमी 5 दिवस आठवड्यामध्ये लाईट नव्हती येत. पाणीची किल्लत सर्व मोदीजींनी केलं इथे. आणखीन काशी विश्वेश्वराचं इतकं चांगलं कायाकल्प त्यांनी केलाय. आता कमीत कमी 40% लोक हर वर्षी इथे येतात. तुम्ही इकडे आलात मराठी लोकांमध्ये, काय वातावरण पाहताय तुम्ही? मी मागील 4 दिवसापासून इथं आहे आणि पाहतोय की मराठी लोक जे आहेत ते सगळे मोदीच्या पाठीमागेच आहेत. जसं की कण कण में शंकर. महाराष्ट्रामध्ये तुम्ही जसं म्हटलात ऑप्शन आहे, पण उत्तर प्रदेशमध्ये मला कुठलंही ऑप्शन दिसलं नाही. किमान 2014 मध्ये 3 लाख, 2019 मध्ये 4 लाख आणि आता किती मतांनी मोदी येतात एवढीच उत्सुकता आता लोकांना राहिले. कारण मी प्रत्येक मराठी माणसाच्या एक 10-20 घरी गेलो आणि त्यांना विचारले असता त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की भाजप आणि मोदी. किती मतदाता इकडे मराठी मतदाता? महाराष्ट्रातले जवळपास 2 ते 2.5 हजार मतदार आहेत पूर्ण याच्यामध्ये, वाराणसीमध्ये. त्याच्यामधले मी 400 लोकांना भेटलोय. क्या नाम है आपका? हर्ष गुप्ता. हर्ष, क्या कहना चाहते हैं? हम एक्चुअली यहाँ पर बहुत सारे मराठी भाषिक रहते हैं जो कि कई वर्षों से यहाँ पर रहते हैं वाराणसी में. महाराष्ट्र से भी जुड़े हैं, उत्तर प्रदेश से भी जुड़े हैं. आप क्या भावना रखते हैं, क्या सोच रहे हैं? 1 तारीख को आपके यहाँ चुनाव है, इसके बारे में? सर देखिए, चुनाव में जो भी जीते, हो सकता है कोई एक पॉलिटिकल पार्टी जीते, कोई एक पॉलिटिकल, क्योंकि हमारे इंडिया इतनी बड़ी है तो हर लोग का अपना अपना मत हो सकता है. लेकिन ये सब जो प्रोग्राम्स होते हैं हमारे, जो ये काशी और महाराष्ट्र का संगम है, यानी जो हम लोग साउथ इंडिया या सेंट्रल इंडिया के कल्चर्स या कस्टम्स को जब नॉर्थ इंडिया के साथ इंटीग्रेट कर रहे हैं, इसकी वजह से लोग आपस में एक दूसरे के साथ इंटीग्रेट हो पा रहे हैं और अच्छे से घुल मिल पा रहे हैं. जिसकी वजह से जो एक नारा जो दी जाती है कि एक भारत श्रेष्ठ भारत, उसको और स्ट्रॉन्ग बेस प्रोवाइड हो रहा है, क्योंकि और लोग एक दूसरे के साथ यूनाइट हो रहे हैं. वो लोग भी समझ पा रहे हैं की क्या साउथ इंडिया का भावना. नक्कीच. आणि इकडे वाराणसीमध्ये राहणारे मराठी लोक हे उदाहरण आहे. महाराष्ट्राची संस्कृती आणि उत्तर प्रदेशची संस्कृतीचा संगम आहे वाराणसीमध्ये. आणि हा बघा, आपले मराठी लोक आपला आता गप्पा मारतायत. आता मला एक सांगा, कशा प्रकारे हा उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचा संगम आहे? हा तुम्ही जे मराठी लोक इकडे राहतात, एक संगम आहे. हे बघा, असं आहे की आम्ही जेव्हा पण महाराष्ट्रामध्ये जातो तर आम्हाला तिथले जे राहणारे आहे, आम्ही म्हणतो जेव्हा मी काशीहून आलोय तर त्यांचा इतका भाव असतो की आम्ही विश्वेश्वराला भेटलो, आम्ही विश्वेश्वराचं दर्शन घेतलं. आम्हाला अक्षरशः डोळ्यातनं पाणी येतं की आम्ही फक्त काशीत राहतोय तर इतकं आमचं महत्त्व आहे. आणि जे खरोखर जे विद्वान आहेत त्यांचं किती महत्त्व आहे. तर हा एक प्रेम आहे. हा म्हणजे
आपल्यासोबत अजूनही लोक आहेत. काय नाव आपल्या कुठे महाराष्ट्रामध्ये कुठे राहता तुम्ही? सांगली किती वर्षापासून वाराणसीमध्ये आहात? 30 वर्षापासून 30 वर्षापासून. परत का नाही गेले सांगलीला? इथं बिझनेस आहे आपला. काय आवडतो काशीमध्ये? काशीमध्ये काशी विश्वेश्वर सगळं आवडतो. आपण इकडे वोटर आहात, मतदाता आहात. हा, अच्छा, 1 तारखेला तुमच्या इकडे मतदान आहे. काय वातावरण आहे? नरेंद्र मोदी. एकच नाव? एकच नरेंद्र मोदी. बाकी अजय राय आहे आणि नाही नरेंद्र मोदी. काय नाव आपलं? महाराष्ट्रामध्ये कुठून आपण? हनुमानराव गणपती शिंदे. मी सांगलीचा आणि जन्म माझा इथंच झालेला आहे आणि व्यवसाय आमची पिढीनपिढी चालू आहे इथं आणि गावी पण आम्ही सांगलीमध्ये आपलं शेतीवाडी सगळं आपलं आहे. आपण भोजपुरी बोल रहे थे ना? हाँ बोल लेला काहे ना बोल लेला. ऐसा बोला था ना, हमोसनिक बोला था ना आप तो. अरे काहे ना भैया, काशी में रही ला, काशी के भाषा न बोलब तो का बोलब. सुन के इतना अच्छा लगा था कि जब आप जाते हैं महाराष्ट्र में वहाँ भोजपुरी बोले थे, सब का सोचे थे? सब कोई कहत मैं भैया कहाँ से आवाला तो काशी का आवाला तो चरण पकड़ ले बोला हम लोग का. काहे काशी का महाराष्ट्र में बहुत महात्मा है और हम लोग नसीबवान हैं जो काशी में बाबा विश्वनाथ ने हम लोग को स्थान दिया है और यहाँ से काशी से माननीय नरेंद्र मोदी जी को मतदान करने का हम लोग को मौका मिला है, जो कि एक मतदान डबल मतदान हम लोग का है. काशी में एक बटन दबाते हम लोग काशी बनारस का सांसद भी चुनते हैं और अपने भारत का प्रधानमंत्री भी चुनते हैं. हे तर आहे वाराणसी लोकांचा. ते बोलू शकतात की आम्ही आपला जे सांसद आहे मतदान करतो आणि तो पंतप्रधान होतो. काय नाव आपलं आणि आपला कुठला मूळ? माझं नाव अनिल किंजोडेकर आणि मी तसे मूळ आम्ही कोकणातले देवगडमध्ये किंजोड गाव आहे, तिकडचे आम्ही ओरिजिनली बिलॉंग. किती वर्षापासून आहात वाराणसीमध्ये? झाले आम्हाला आता जवळजवळ 80 वर्ष झाले. 80 वर्ष हो, आप भोजपुरी बोलत हुई हैं? खूप बढ़िया से बोलीला है क्या होता, बोले के जीवन ना चाहिए. हमने तो बिहार तो भोजपुरी बलिया वाली हो ने तो होरो को बोल लेला रमाई. बिहारी बलिया. काम ऐसा न कि लेबर उबर से भी डील करल जाला ना, तो उनके कायदे समझावे में भाषा बड़ी काम करला. आपण मराठी चॅनल हवे तर मराठीत आपण बोलूया. ते कारण आपले प्रेक्षक जे आहेत ते मराठीत आहेत, पण त्यांनाही खूप चांगलं वाटत असेल की आपले जे मराठी लोक आहेत ते किती चांगलं भोजपुरी बोलतात. हे सर्वात महत्वाचं म्हणजे काशीतले मराठी मनुष्य केवढा इथल्या सगळ्या संस्कारामध्ये समरस झालेला आहे, सगळ्यांना आत्मसात केलेला आहे, हे फार महत्वाचा भाग आहे. कारण आणि इथले लोक सुद्धा खूप चांगली आहेत आणि फार आत्मीयतेने वागतात. इथे इतका आपलेपणा आहे. पण आता 80 वर्षापासून आपण इकडे आहात, आजादी तर पूर्वीपासून तुम्ही इकडे आहात, आता तर तुम्ही वाराणसीवाले झाले. आता कुठे? बरोबर, अगदी बरोबर आहे. नाही आपलं काय असतं, मूळ सुद्धा सोडायचं नसतं, त्यामुळे तेही आपल्याला जोडून ठेवणं भाग आहे. पण इथं आम्हाला खूप चांगलं आहे, कामाला चांगलं आहे, लोक चांगली आहेत, सगळे कॉपरेट करतात, लोकांना वेळ देण्यासाठी इच्छा असते. म्हणजे हा एक फार मोठा फरक आम्हाला जाणवतो. मला एक सांगा, आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळे पक्ष आहेत, काही राजकीय पक्ष आहेत. एनसीपीचे 2 भाग झालेले आहेत, शिवसेना आहे, काँग्रेस भाजप आहे. इकडे तुमच्या समोर काय काय ऑप्शन असतात? एक ठीक आहे, एक नरेंद्र मोदी तुमच्या समोर आहेत, पंतप्रधान आहेत. इथे बाकी काय ऑप्शन असतात? पॉलिटिकल ऑप्शन्स काय आहे? काय सांगू, काय आहे बेसिकली इतकं काम झालं ना इथं, इतकं काम इथं झाल्यामुळे आणि समोरचा जो व्यक्ती आहे तो कुठं तिथं थराला पोचत नाही हो, त्यामुळे कुठं कम्पेअर करण्याचा स्कोप नाही. आपल्यासोबत एक महिला आहे. काय नाव आपलं? माझं नाव वंदना म्हैसकर आहे, मकरंद वंदना म्हैसकर. कुठे राहायला? मी इथे वाराणसीमध्येच राहते. मूळ गाव वाराणसी. अच्छा, बाकी तुमचे आजोबा वगैरे कुठे? सगळे इथलेच आहे. मराठी तुमचं एवढं चांगलं का? फिल्म आम्ही इथलेच मूळ मराठीचेच हूँ. भोजपुरी बोले आवला? हाँ आवला. बोला थोड़ा हमसे भोजपुरी में बतियावा. तो हमके पूछा तो हम बताइला ना. अच्छा ठीक बा. बनारस में काशी में काट निकला गया? काशी में जलेबी अच्छा लगला और खाए बदे अच्छा लगला, घूमे बदे अच्छा लगला और वोट दे बदे अच्छा लगला. यहाँ के गर्मियों बहुत ज्यादा बा. गर्मी हो लेकिन एक प्रदूषण की वजह से हो. आता 1 तारखेला तुमच्या वाराणसीमध्ये मतदान आहे. काय काय ऑप्शन आहे तुमच्या समोर? काय वाटतं? मला वाटतं नरेंद्र मोदी जिंकणार आहे 100%. आणि कारण की त्यांनी इतका विकास केला आहे वाराणसीमध्ये, ज्याचा की मला आम्ही वर्णन नाही करू शकत आहे. महिलांकरता पण त्यांनी बहुत काही केलं आहे, आरक्षणवरती पण बहुत काही केलं आहे त्यांनी, की महिलांना काम मिळे, रोजगार मिळे
आणि पुरुषांकरता तर पुरुष वर्ग तर आहेच आहे, पण महिला वर्गांना पण त्यांनी प्रथम आपला उपयोग केला त्यांनी. तर म्हणून आता 100% मोदीलाच वोट देणार मी. तर आपल्यासोबत वाराणसीमध्ये राहणारे मराठी लोक आहेत, जे प्रतीक आहे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशच्या जे संस्कृती आहे ते संगम आहे त्याचे प्रतीक आहे. आणि 1 तारखेला वाराणसीमध्ये मतदान होणार आहे. इकडचे सगळ्या लोकांचं तर मत आहे की नरेंद्र मोदी त्यांचे जे सांसद आहे ते पंतप्रधान अजून होतील. पण नक्कीच एक मराठी लोक जे आहे ते खूप गर्व करतात, आपला वाराणसीकर आहे आपल्याला म्हणतात, आणि त्यांचे जे नातं आहे ते महाराष्ट्राशीही आहे आणि उत्तर प्रदेशशीही आहे. कॅमेरामॅन योगेंद्र गुप्तासह मृत्युंजय सिंग, एबीपी माझा, वाराणसी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.